पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता हुंडाबळी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दुपारी 12 वाजता विधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित झालाय आणि या बैठकीमध्ये यावरही चर्चा होणार असल्याची माहिती कळतेय। मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्याची माहिती डॉक्टर आशा मिरगे यांनी दिली आहे। आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, मात्र आता वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉक्टर उत्कर्ष रूपवते यांना आणि आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे, तर माजी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाही निमंत्रण नाहीये। त्यामुळे या बैठकीवरून आता एक नवीन वाद समोर आलेला आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत। मनशी, आज ही खूप महत्त्वाची बैठक आहे, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतची ही बैठक आहे। मात्र यामध्ये खरं तर ज्या सर्व महिलांसाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, त्या असणं अपेक्षित आहे, मात्र काहींना बोलावलं नसल्याचं कळतं आहे। काय नेमके तपशील आहेत? या बैठकीपूर्वीच बैठकीसंदर्भातली नाराजी आता स्पष्टपणाने पुढे येऊ लागलेली आहे। आज विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महिला आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक विशेष चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, जे विधान भवनात आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये महिला आयोगाच्या सदस्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील किंवा महिला पत्रकार असतील यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र महिला आयोगाच्या काही माजी सदस्यांना बोलवण्यात आलेलं नाही। तसंच विदर्भातून अनेक मतं समोर येत आहेत की विदर्भातलं एकही महिला प्रतिनिधित्व या अगदी मनशी, याच पॉइंटला मी काही मिनिटांसाठी तुला थांबवते। सध्या आपल्या बरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे आहेत आणि त्यांची काही नाराजी आपण जाणून घेऊया। मिरगे मॅडम, काय आपली नेमकी नाराजी, काय आपल्याला याचं निमंत्रण मिळालेलं नाहीये आज ही जी मोठी बैठक होती त्याचे? प्रथमतः मी आपणास सांगते की मला बोलवलं नाही म्हणून माझी नाराजी नाही, तर विदर्भाचे 11 जिल्हे आणि मराठवाड्यातले 8 जिल्हे या 20 जिल्ह्यांमधल्या कुणालाही नो माजी राज्य महिला आयोग सदस्य, नो माजी कॅबिनेट मंत्री महिला बालविकास यशोमती ठाकूर, नो एनी सीमा साखरे, रूपा कुलकर्णी पासूनच्या सगळ्या ज्या महिला ऍक्टिव्हिस्ट विदर्भात काम करतात यातल्या कुणालाही बोलवलं नाही म्हणजे माझ्या भाबड्या मनाला काही प्रश्न पडले। प्रश्न क्रमांक 1, काय महिलांवर अत्याचार फक्त मुंबई पुणे नाशिकातच होतात? प्रश्न क्रमांक 2, काय महिलांचे प्रश्न सोडवण्याची समज या मुंबई पुणे नाशिक येथे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आणि राजकारण्यांना आहे? आणि 3, मग काय आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खरोखर होणारे महिलांचे अत्याचार हा बाज वेगळा आहे ताई। मराठवाड्यामध्ये 100 रुपयासाठी बाई मारली जाते, विदर्भ मराठवाड्यामध्ये हुंडासाठी जळणाऱ्या महिलांची संख्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे। विदर्भामध्ये लैंगिक शोषणाची संख्या जास्त आहे। आता तुम्ही पाहिलं असेल हिंगणघाटला चौकात पोरीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं, फक्त तिने माझी बायको डिलिव्हरीला गेलेली आहे तुला बोलावलं, तू का नाही आली, तू माझी एक्स गर्लफ्रेंड आहे म्हणून। अशा पद्धतीचे अत्याचार दाखवा मला मुंबईला कुठे झालेले आहेत? म्हणजे आमचा बाज वेगळा आहे। इथे त्या मुंबई पुण्यामध्ये काम करणाऱ्या आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू आपल्या उपसभापती विधान परिषद नीलमताई गोऱ्हे, कारण त्यांचं काम आहे, मी त्यांचं काम पाहून काम शिकलेली आहे, परंतु खरंच मुंबई पुण्यात एसीत बसून यांना आमच्या प्रश्नांवरची उत्तरं मिळणार आहेत का? विदर्भाचा मुख्यमंत्री तुम्हाला चालतो आणि हे दुर्दैव आहे विदर्भाचं की मुख्यमंत्री विदर्भाचा असूनही विदर्भाच्या एकाही ऍक्टिव्हिस्टला, मी नावं घेईल, चंद्रपूर विजया बांगड माजी राज्य महिला आयोग सदस्य, नीता ठाकरे आणि आभा पांडे नागपूर माजी राज्य महिला आयोग सदस्य, कॅबिनेट जिल्हा महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर अमरावती, यांच्या कोणालाही तुम्हाला वाटलं नाही की त्यांच्याकडून आपण विचार घ्यावा? हेही महाराष्ट्रभर फिरलेत। मी डॉक्टर आशा मिरगे राज्य महिला आयोग सदस्य अकोला, जवाहर नवोदयची केस माझ्या नावे, गुगल करा, आपला प्रश्न, आपली भूमिका आम्हाला समजली। निश्चितच आपण हा प्रश्न पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण आपली भूमिका मांडली, झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। डॉक्टर आशा मिरगे आपल्या बरोबर होत्या आणि त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। सध्या आपल्या बरोबर माजी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर जोडल्या गेल्यात, त्यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण नाहीये आणि निश्चितच ही अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक अशी घडामोड म्हणावी लागेल। यशोमतीजी, काय नेमकं आपल्याला या बैठकीचं निमंत्रण का नाहीये, काय आपल्या यावर भावना आहेत? सगळ्यांना सेम बॅग
यशोमती ठाकूर आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात, माजी महिला बालविकास मंत्री यशोमती मॅम, आपल्याला आवाज पोहोचतोय? मी जम्मू काश्मीरला गेलो. तर यशोमती ठाकूर आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडल्या जातील. मात्र 12 वाजता विधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित असतील. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्ता आणि ज्यांनी आतापर्यंत या विभागांमध्ये वेगवेगळी पदं भूषवली आहेत आणि खऱ्या अर्थानं महिलांसाठी काम केले अशा अनेक कार्यकर्त्यांना निमंत्रणच नसल्याबद्दल एक प्रकारे नाराजी उमटलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार वाढलेत. फक्त शहरी भागात, मुंबई पुण्यासारख्या भागातच अत्याचार नव्हे तर गावाखेड्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं स्वरूप हे अत्यंत वेगळं आहे. आणि अशा वेळी खरं तर सर्वांना, सर्व महिला कार्यकर्त्यांना, सर्व महिलांसाठी काम करणाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावणं अपेक्षित असताना सुद्धा निमंत्रणं गेलेली नाहीयेत. त्यामुळे एक प्रकारे नाराजी व्यक्त होतीये. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत माजी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर. यशोमती मॅम, आपल्याला सुद्धा या बैठकीचं निमंत्रण नसल्याचं कळतंय. काय नेमकी आपली नाराजी आहे? नाही, माझी नाराजी काही नाहीये. विषय असा आहे की महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय नाही, हा सामाजिक बांधिलकीचा विषय आहे. आणि त्या अनुषंगानं काही लोक फक्त स्वतःला केंद्र ठेवून की आम्हीच महिलांचा किती आम्हाला पुळका येतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. खरं आता जे महिला आयोगमध्ये होत आहे आणि जे या सरकारमध्ये होत आहे ते अतिशय चुकीचं आहे. महिला आयोगमध्ये डिव्हिजनल लेवलवर मीटिंगा झाल्या पाहिजे, बैठका झाल्या पाहिजे, हिअरिंग झालं पाहिजे. मी त्या मंत्रालयाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मला माहिती आहे. त्याच्यामध्ये मी महिला आयोगमध्ये देखील मेंबर म्हणून होती. निर्मलाताई सावंत असो, रजनीताई सातव असो, या लोकांच्या वेळेला जे गांभीर्यानं, सुजीबेन शहा असो, या लोकांच्या वेळेला जे काही गांभीर्यानं होत होतं त्याच्यावर ऍक्शन घेतली जात होती. आणि एनजीओज डिमांड करायची की आम्हाला ही महिला आयोगवर अध्यक्ष म्हणून द्या. आजकाल तर जे काय होत आहे ते अतिशय चुकीचं होत आहे. नाराजी माझी बिलकुल नाही आहे, पण याच्यामध्ये राजकारण होता कामा नाही असं माझं ठाम मत आहे. महिला हा विषय जागतिक स्तरावर त्याच्या रेकग्निशन होतं आणि समस्या जागतिक स्तरावर आहेत. अमरावतीमध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी गंभीर गुन्हे नागपुरात घडलेले आहेत, गडचिरोलीला घडलेले आहेत, मराठवाड्यात घडलेले आहेत, सगळीकडे. आता तुम्ही बीडचंच ऐकलं परवाच्या दिवशी की कितीतरी महिलांचे त्या ठिकाणी गर्भाशय काढलेत. मग याच्यावर महिला आयोग काय काम नाही करत आहेत का? याच्यावर आता नीलमताईंना फक्त राजकारण करायचं आहे का? आणि माझा ठाम आरोप आहे की नीलमताई जे काय करतात ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. त्यांना काही फंडिंग येत असतं, त्याच्यासाठी त्या गोंधळ घालत असतात. त्या जेन्युइनली अजिबात कधीच काम करताना मला दिसलेल्या नाही. हा विषय राजकारणाचा नाहीये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी या विषयाला हाताळला गेलं पाहिजे. आणि गांभीर्यपूर्व या ठिकाणी मी जेव्हा महिला धोरणाचा अभ्यास केला, ते बनवलं, यांनी फक्त डिक्लेअर केलं, पण त्याच्यामध्ये मी ठामपणे असं म्हटलं होतं की इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण इम्प्लिमेंट झालं पाहिजे. फक्त घोषणा करून काय फायदा नाहीये. जे काय धोरण यांनी घोषणा केली त्याचा 80-90% ड्राफ्ट त्या ठिकाणी मी बनवलेला आहे. पण त्याही वेळेला नीलमताईंनी राजकारण केलं होतं आणि ह्याही वेळेला आता फक्त राजकारणासाठी त्या काहीही करतात असा माझा ठाम आरोप आहे. राजकारण सोडून दिलं पाहिजे महिलांच्या विषयावर. आपण कोणत्या सेंचुरीमध्ये आहे, किती काम करायला पाहिजे. खरं तुम्ही म्हणतात असं की राज्यात एवढे गंभीर गुन्हे महिलांच्या विरोधात होत असताना जर महिला आयोगाचे कार्यपद्धती ज्या पद्धतीने सध्या आहे त्यावर खरं तर अनेक आक्षेप होतात. त्यामुळे आपलं मत तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद यशोमतीताई, आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.